सकाळ सकाळ म्हटलं तर करायचं काय, तर हर्षूला म्हटलं खोबऱ्याची वडी करावं, काही खायला झाला. मी खोबरं होतं तेवढंच किसून घेतलं आणि ते लालसर होऊस तर मी तुपात भाजून घेतलं आणि त्यानंतर मी साखर मिक्स करून घेतली. सोनेरी कलर सर्व व्यवस्थित भाजून घेतला आणि हे बघू शकता कसं झालं. एका प्लेटला तूप लावून घेतलं आणि त्याच्यावर हे खोबऱ्याचं जे मिक्स केलेलं आहे सारण ते त्यात मी ठेवून घेतलं व्यवस्थित वडवण्यासाठी. त्यानंतर मी ताक करून घ्यायचं म्हटलं तर लोणी हलवून घ्यायचं. बघू शकता ह्या पद्धतीने केलं. त्यावर हर्षू काहीतरी बाहेर कालवा करायला लागलेला. बाहेर जाऊन बघितलं तर ते खेळत होतं मांजरासोबत. आपला हर्षू मी ताकायला होते. नंतर परत गेली मी आपलं लोणी हलवून घ्यावं म्हणलं. हे बघ त्या स्वच्छ पाण्याने मी लोणी धुवून घेतलं 2दा. त्यानंतर रात्रीचं डोश्याचं पीठ शिल्लक होतं, त्यातच मी कांदा, टोमॅटो आणि मिरची, कोथिंबीर मिक्स करून सगळ्यांना उत्तापा करून दिलं. आता म्हणलं तुकडं करायचं. चपात्या नव्हत्या, चपातीचे तुकडं खूप छान लागते ताकासोबत. ते ह्या पद्धतीने मी तुकडं करून घेतले. तर हर्षू आला म्हणलं मला. वाव, कांदा चांगला लालसर सोनेरी होईस्तोवर मी भाजून घेतला आणि आवडीनुसार चटणी टाकून घेतली. बारीक केलेली चपाती आणि त्याच्यावर जरासं कूट टाकलं कारण टेस्ट व्यवस्थित येते. तुकडे झालेत. हे आईनला द्यावं म्हणून मी काढले एका प्लेटमध्ये ताक आणि तुकडे. त्यानंतर तुम्हाला दाखवलं मी शॉर्ट व्हिडिओ टाकून द्यायचा ह्याचा मळ्यात गेलेले चहा घेऊन. आणि ट्रॅक्टर वगैरे चालवलं. यांच्या मांजराची नटकट चालू. त्यानंतर रात्री स्वयंपाकाला लागली. कालमध्ये करून घेतलं, म्हटलं भरीत करावं जरा वेगळं. भरीतची रेसिपी टाकायची म्हटलं पण जरा काय ते वेगळं म्हणजे भरीतची रेसिपी नाही दाखवू शकले. त्यानंतर त्यांनी मिस्टर बोलले की ताट कर, ताट केलं त्यांना. ते बसले जेवायला.